तनिषा भिसे मृत्यू प्रकरणी सादर झालेल्या तिन्ही अहवालमध्ये डॉक्टर घैसासांना दोषी धरण्यात आलंय. मात्र असं असतानाच इंडियन मेडिकल असोसिएशननं मात्र डॉक्टर घैसासांनाच पाठिंबा दर्शवलेला आहे आणि त्यामुळं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. या घटनेच्या पहिल्या दिवशीपासून जे आवाज उठवत आहेत ते भाजपचे आमदार अमित गोरखे आपल्यासोबत आहेत. इंडियन मेडिकल असोसिएशननं ज्या पद्धतीनं डॉक्टर घैसासांना पाठिंबा दर्शवला आहे खूपच आश्चर्याची बाब आहे, खेदजनक बाब आहे. हे अत्यंत खेदजनक बाब आहे. मी आपल्या चॅनलला खरं तर ते स्टेटमेंट इंडियन मेडिकल असोसिएशनचे डॉक्टर कदमांचं स्टेटमेंट पाहिलं. डॉक्टर कदमांना मी सांगू इच्छितो की आपण अध्यक्ष आहात, जबाबदार व्यक्ती आहात, पण आपण या केसची थोडीशी माहिती घ्यायला हवी होती दोन्ही बाजूंनी. त्याच्यामध्ये आपण असं म्हटलं की पेशंटला कॅन्सर होता आणि त्यांनी त्या ठिकाणी रेडिओथेरपी केमोथेरपी केली, पण अशी कुठलीही थेरपी झालेली नाही आहे. आपण थोडंसं ते चेक करावं, आपल्याकडे डॉक्युमेंट असेल तर मलाही दाखवावे. सिस्ट निघाली आणि आपण म्हणता की या ठिकाणी मोठा कॅन्सर होता. कॅन्सर जर असेल तर 8 महिने बाळंतपण राहू शकते का, याचाही आपण अभ्यास केला पाहिजे. मला आपल्याला सांगायचं आहे 4/4/2024 रोजी ज्यावेळेस पहिल्यांदा पेशंट डॉक्टर घैसास यांच्याकडे मंगेशकर रुग्णालयात गेले त्या ठिकाणी असं सांगितलं गेलं की बाबा सिस्ट काढली आहे तर आपण IVF करा. आणि IVF ते करत असताना मानसी घैसास यांच्याकडे करा असं सांगितलं गेलं. मानसी घैसासकडे आमचा पेशंट इथे जाऊन आला आहे. मानसी घैसासकडच्या असलेल्या रिसिट्सही आम्ही सबमिट केलेल्या आहेत आणि तिथली ट्रीटमेंट नवीन असल्यामुळे ह्यांना जमली नाही म्हणून इंदिरा IVFला गेले. पण 8-7 महिन्यानंतर परत रिचेकिंगला म्हणून मोठं हॉस्पिटल इथे सगळ्या ट्रीटमेंट मिळतील म्हणून त्यांच्याकडे काउन्सिलिंगला घैसासांकडे गेल्यानंतर त्यांना असं कळलं की आपल्या मानसी घैसास मॅडमकडं ही ट्रीटमेंट त्यांनी घेतलेली नाही. म्हणून पूर्वग्रह दूषित ज्यावेळेस इमर्जन्सीमध्ये तिथं गेले त्यावेळेस पूर्वग्रह दूषित असं ते वागले म्हणून त्यांनी 20 लाख तर मानसी घैसास यांच्याकडे गेलं नाही म्हणून हा रोष घैसासांच्या मनात आहे. हा आमचं असंच म्हणणं आहे. आणि मग त्या ठिकाणी 20 लाख रुपये तुम्ही डिपॉझिट भरा आणि 10 लाख रुपये इमिजिएट भरा असं त्यांनी लिहून दिलंय. आणि कदमांचं असं म्हणणं आहे की त्यांनी डिपॉझिट मागितलंच नाही, इस्टिमेट मागितलं. लक्षात घ्या डॉक्टर साहेब, आपण अध्यक्ष आहात, तुम्हाला जर डिपॉझिट आणि इस्टिमेट यातला जर फरक कळत नसेल तर हे दुर्दैव आहे. आपण जर पाहिलं तर डिपॉझिट भरा हे लेखी दिलेलं आहे. आपण म्हणताय की यांना कुठलेही अधिकार नाही डिपॉझिट भरण्याचे, त्यांनी कशी काय दिले तर तुम्हीच म्हणताय कदम साहेब की केळकरांना जबाबदार आहेत, तिथली प्रशासन जबाबदार आहे, त्यांच्यावर गुन्हे दाखल करा. पण प्रशासक चालवत असताना जबाबदारी डॉक्टरांवर दिल्याशिवाय ते लिहून देणार नाहीत. त्यामुळे जबाबदारी ही घैसासांचीच आहे असं मी पुन्हा एकदा आपल्याला सांगतो. आणि यातले जर तथ्य आपण तपासले तर आपण मातेला खऱ्या अर्थानं जी स्वर्गवासी झालेली आहे तिला बदनाम करण्याचं काम करता, याचा मी निषेध करतो. खरं तर IMAनं ही भूमिका घेतल्यामुळं सगळ्याच डॉक्टरांकडे बघण्याचा दृष्टिकोन पण बदलू शकतो या निमित्तानं. कारण डॉक्टर घैसासांवरती या घटनेनंतर मोठा रोष जो आहे, दीनानाथ रुग्णालयावरती जो आहे तो रोष मोठा आहे आणि अशा वेळेला IMAनं अशी भूमिका घेणं म्हणजे सगळ्याच डॉक्टरांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलू शकतो. नाही, लक्षात घ्या डॉक्टर म्हणजे दुसरा देव मानला जातो आणि अनेक डॉक्टर असे आहेत की चांगल्या पद्धतीनं काम करतात आणि सगळेच डॉक्टर असे असू शकत नाहीत. आणि डॉक्टरांवरचा आपला विश्वास दृढ आहे, तो कायमस्वरूपी राहणार आहे. पण एका डॉक्टरमुळं जर संपूर्ण डॉक्टर सगळे जर बदनाम होत असतील तर याच्याकडे IMAने नीट पाहिलं पाहिजे, अध्यक्षांनी नीट पाहिलं पाहिजे. आपण एक तर स्टेटमेंटच द्यायला नको होतं. या सगळ्या 4ही गोष्टी आल्यानंतर आपण स्टेटमेंट करायला पाहिलं होतं. कारण 4 समित्या काम करतात. आज ससूनची शासकीय डॉक्टरांची समिती काम करते, मुख्यमंत्री त्याकडे बघतात. एकतर आपण स्टेटमेंट खूप उशिरा दिलं आणि उशिराही देत असताना त्याचा अभ्यास करून आपण द्यायला पाहिलं होतं, पण ते अभ्यासपूर्वक दिलं नाही. त्यामुळं सगळ्या डॉक्टर्स जे आहेत महाराष्ट्रातले सगळे चांगले काम करतात, पण एका डॉक्टर्समुळं सगळे जर बदनाम होत असतील तर नक्कीच रोष कदम साहेब आपल्यावर पण येऊ शकतो. 3 अहवाल सादर झाले मात्र कारवाई कुठलीच होताना दिसत नाही आणि त्याच कारवाईला वेग यावा म्हणून तुम्ही काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची या ठिकाणी भेट घेतली. कधी होणार नेमका गुन्हा दाखल, कधी पुढची कारवाई होणार, का फक्त हे थांबलेलं आहे आता सगळं प्रकरण? नाही, लक्षात घ्या 4 समित्या या ठिकाणी नेमल्या गेल्या, पारदर्शकता यावी म्हणून नेमल्या गेल्या. आणि आपल्याला कल्पना आहे की या एका केसमुळं सगळ्या चॅरिटेबल ज्या हॉस्पिटल्स आहेत त्या हॉस्पिटलमध्ये सगळे नियम लागू होणार आहेत, गोरगरिबांना याचा फायदा होणार आहे. आणि म्हणूनच यात मधल्या प्रशासकीय सुट्ट्या आणि 4थ्या समितीचा अहवाल येणं बाकी, याच्यामुळंही थोडासा वेळ लागला आहे. पण माझ्या माहितीनुसार काल रात्रीच या ठिकाणी उशिरा हा अहवाल सबमिट झाला आहे. माननीय मुख्यमंत्री आज अमरावती या ठिकाणी आहेत. मला असं वाटतं आज रात्री किंवा उद्यापर्यंत यातला अपेक्षित निर्णय येणं अपेक्षित आहे. मी माननीय सचिव यांना, मुख्यमंत्री सचिव त्यांनाही काल मी भेटलो, माननीय मुख्यमंत्री यांनाही भेटलो आणि याच्यातला लवकरात लवकर निर्णय करावा अशी मी विनंती केली. काय निर्णय अपेक्षित आहे तुम्हाला? निर्णय तोच अपेक्षित आहे. याच्यामध्ये जे कल्प्रिट आहेत, जे चुकलेत त्यांच्यावर नक्की गुन्हे दाखल झाले पाहिजे. त्या मातेचा मृत्यू झालेला आहे. मी पहिल्यापासून सांगतोय की मंगेशकर हॉस्पिटल आजही
समोर येऊन त्या ठिकाणी आमच्याकडनं चुकून चूक झाली असंही म्हणायला तयार नाही. ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे आणि मला असं वाटतं की या मुलींचं दायित्व आपण घेतलं पाहिजे 18 वर्षापर्यंत. याच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे आणि येणाऱ्या काळामध्ये अशा गोरगरीब रुग्णांकडनं कुठल्या प्रकारचे डिपॉझिट घेणार नाही आपण म्हटलंय, पण त्यात आणखी पारदर्शकता येणं ही आमची मागणी आहे. गुन्हा दाखल झाला नाही तर अमित गोरखेंची भूमिका काय राहणार? नाही, भूमिका नक्कीच ही या ठिकाणी गुन्हा दाखल होईल असंच मला वाटतं, कारण त्यात नक्कीच हे आहेत आणि त्या समजा असं घडलंच नाही तर नक्कीच मी पुन्हा एकदा या विषयामध्ये अंतिम निर्णय येऊस्तोपर्यंत मी या ठिकाणी नक्कीच स्ट्रगल करेल, मुख्यमंत्र्यांना भेटेल आणि या विषयाचा निकाल हा खऱ्या अर्थानं दूध पाणी का पाणी होण्यासाठी मग CDR पर्यंत जावं लागेल आणि CDR जर सगळे चेक केलं तर यात सगळ्या गोष्टी क्लिअर होतील. तर IMAN डॉक्टर घैसासांना पाठिंबा देणं हे खेदजनक आहे अशी प्रतिक्रिया जी आहे ते अमित गोरखे यांनी दिलेली आहे. आणि दुसरीकडं 4था अहवाल सादर झाल्याचं अमित गोरखे या ठिकाणी दावा करतायत आणि या अहवालानंतर तरी आता डॉक्टर घैसासांवरती गुन्हा दाखल व्हावा अशी अपेक्षा अमित गोरखे व्यक्त करतायत. मात्र गुन्हा दाखल झाला नाही तर नाजिमुल्ला, ABP माझा, पिंपरी चिंचवड. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.